अगं तू अजिबात काळजी करू नको बघ. अगं मी एकदा शब्द दिला ना म्हणजे दिला. माझी पोरगी तुझ्याच घरात देणार बघ मी. चालतंय चालतंय. हा लवकर मुहूर्त काढायचं बघायचं आता आणि चांगला धनक्यात बार उडून द्यायचा. लागा तयारीला मग काय आता. हा संगीता, ए संगीता. काय हो? इकडे. काय हो? अगं पूजा कुठे? आतमध्ये अभ्यास करीत बसली. बोलव बरं तिला. पूजा, काय काय? बाहेर आहे जरा. अभ्यास अभ्यास काम करते का नाही काय का नुसता अभ्यास? बस. हे बघा मी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. मी पूजाचं लग्न ठरवलंय. काय? हा. कोणाशी म्हणजे? अगं माझ्या बहिणीचा मुलगा रवी त्याच्या सोबत लग्न ठरवून टाकलंय. अहो रवी कसा आहे तो? त्याच्या घरची परिस्थिती काय आहे? येड्यासारखं तो फिरतो इकडं तिकडं. काय तुमची मुलगी काय येड्याच्या गळ्यात बांधणार आहेत का तुम्ही? आप्पा, आम्हाला शिक्षणाचं काय? मला लग्न नाही करायचं. मला ए. शिकायचं अजून. काय शिक्षण शिक्षण ग तुझं? हा काय करायचं एवढं शिकून? मुलीच्या जातीला एवढं शिकण्याची गरज काय? तुझं शिक्षण विक्षण सगळं बंद करून टाका आजपासून आणि त्या लग्नाच्या तयारीला लागा. असं अचानक कसं? अचानक म्हणजे तुम्हाला सांगितलंय तेवढं करा. माझा शब्द या घरात अंतिम राहील. मी आजच जातो आणि गुरुजींशी बोलून घेतो आणि चांगला मुहूर्त काढून घेतो. आणि हा तुझं ते शिक्षण बिक्षण बंद कर. कॉलेजला जायचं नाही आजपासून. घरी थांबा. पण तिचं कॉलेज का बंद करताय? का बंद करताय म्हणजे? अरे तरणी पोरगी आहे, लग्न ठरलंय तिचं. उद्या कुठं भरकटली एखादं चुकीचं पाऊल पडलं मग माझी मान खाली जाईन समाजात. त्यापेक्षा तिला घरातली कामं शिकव आणि सांगितलं तेवढं कर. माझा शब्द या घरात अंतिम राहिला पाहिजे. काय? उठा. अगं पूजा झोप. किती उशीर झालाय. अगं मला कामं आहेत आणि तुला सांगू का उद्या मला त्या नातेवाईकांच्या नावाची लिस्ट पण काढायची आणि राहिलेलं सामान पण आणायचंय. आई, त्या येड्याशीने मला नाही लग्न करायचं. हळू बोल. हे ऐकतील तर रागवतील. तू त्यांना काय कसं काय बोलत नाहीस ग? अगं तुला माहिती आहे ना मी त्यांना बोलले पण ते ऐकतात का? एवढ्या वर्षात माझं कधी त्यांनी ऐकलंय? तेव्हा आता ऐकणार आहेत. अगं त्याने एकदा शब्द दिला का तो त्यांचा अंतिम शब्द. तुम्ही दोघी आता शांत बसणार आहे का आपण उठून शिव्या घातल्यावर कळणार आहे तुम्हाला? हो, हेच करायचं नाही ह्या घरात. शांत बसा, हळू बोला, हे करू नका ते करू नका, नुसतं सहन करायचं या घरात. पूजा शांत बस जरा. तुला काहीच कसं वाटत नाही रे? तुझ्या बहिणीचं लग्न कुठल्या पोरेश लावून द्यायला लागलेत ते? असलं कसलं भाऊ आहेस तू? लाईटीची. आप्पा काय रे? एक वाईट बातमी. काय? पूजा आणि आई घर सोडून गेलेत आणि ते पण कायमचं. ही चिठ्ठी सापडली घरात. याच्यात लिहिलंय बघा, आम्ही कायमचं घर सोडून जातोय. आईला यांचे. अरे कुठं जाते घर सोडून? अख्खं जग पालथं घालीन मी. चल चौकीत चल तू. आप्पा पण आपण पोलीस स्टेशनला गेल्यावर आपलीच इज्जत जाईल. गावातले लोक काय म्हणतील? चला. आप्पा आत्याचा फोन आला होता. ती म्हणत होती की रवीचं कुठंतरी लग्न लावून देते म्हणून. अरे काय काय झाली हिला? एकतर ते पोरग खुळ आहे. आपला शोध चालू आहे ना. आज ना उद्या पूजा सापडेलच ना. एवढी काय घाई झाली हिला? इकडं भावाचं काय चाललंय, हिचं काय चाललंय, काही घेणं देणं नाही.
आप्पा, तुम्ही आज पण दारू पिऊन आले? दारू पिऊ नाही तर काय करू? दारू पिऊ नाही तर काय करू सांग? बायकोची आणि पोरीची लय आठवण येते र. इतके दिवस झाले त्यांना जाऊन. आपण किती किती शोधलं त्यांना, पण काय सापडलेलं आहे त्या. आप्पा, आठवण तर मला पण येते त्यांची, पण आता काय करणार? काय करणार? चुकलो मी, तुला सांगतो मीच लय चुकलो. आपली आली परकी माणसं मला ओळखता नाही आली. अरे ज्या बहिणीच्या पोराबरोबर मी तिचं जबरदस्तीने लग्न लावून देणार होतो ना, ती बहीण तर साधी मला विचारायला सुद्धा नाही आली रे. आणि तिच्या त्या खोळ्या पोराचं लग्न ते सुद्धा लावून टाकलं. पण तो भाऊ दिसला नाही तिला. कळतंय आप्पा मला सगळं, पण तुम्हाला तुमचंच म्हणणं खरं करायचं असतं. तुम्ही म्हणाल तेच अंतिम, असे तुमचे विचार. चुकलं माझं. अरे आयुष्यभर माझी मत तुमच्यावर लादत आलो मी. सोल्यासारखी पोर आणि माझी बायको, पण त्यांना ओळखू नाही शकलो मी. मला माफ. आप्पा सावरा स्वतःला आता. योगेश, अरे मला तुझी आई आणि पूजा आल्या दिसतंय तिथं. का भास होतोय? भास नाही, आम्हीच आलो आहोत. अरे कुठे गेला होता तुम्ही? कुठे नव्हतं गेलो, इथंच होतं शेजारच्या गावात. माझ्या भावाकडे गेले होते. अहो तुम्हाला किती शोधलं माहितीये? मी किती खचून गेलो होतो तुम्हाला माहितीये का? तुम्ही गेल्यापासून. आम्ही जर गेलो नसतो तर तुम्हाला तुमची चूक कळलीच नसती. आप्पा, आणि ही कल्पना माझीच होती. जर पूजाला इथं ठेवलं असतं तर तुम्ही जबरदस्ती तिचं लग्न त्या रव्यासोबत लावून दिलं असतं, आणि हे मला मान्य नव्हतं. अरे माहितीये मला, चुकलो होतो मी तेव्हा. मला फक्त मी आणि माझा अहंकार दिसत होता. त्याच्या पुढे मी ना पोरग पाहिलं, ना बायको पाहिली, ना पोरगी पाहिली. पण आता इथून पुढं तुम्ही म्हणता तसं वागायत मी. माझे निर्णय तुमच्यावर कधीच लादणार नाही मी, आणि हाच माझा अंतिम शब्द राहील. पण मला माणसांची किंमत कळली आता. तुम्ही सोडून जाऊ नका मला. अहो, जग कुठं चाललंय आणि तुमचे विचार कुठं चालले? आज मुली शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत आहे, वेगवेगळ्या पदव्या धारण करत आहेत, आणि तुम्ही, काही झालं तरी मला माझ्या बहिणीला शिकवायचं आहे, आणि ती म्हणाल त्या क्षेत्रात तिला करिअर करायला लावायचं आहे. आता तुम्ही जो निर्णय घेतलाय ना, तोच अंतिम राहू द्या, एवढीच हात जोडून विनंती. पूजा, अगं आई, तू अचानक कस काय आलीस? काय कळवलं नाही? मग जाऊ का परत? अगं नाही नाही, चल ना, बस ना, ये बस. हे घे, तुला ड्रायफ्रूट आणलेत. एवढी का वाळून गेली? आणि आज कामावर नाही गेली तू? नाही अगं आई, मी काम सोडून दिले. का पण? आणि तो तुझा नवरा कुठे? अगं आई, त्यांना आता तरी जावंही म्हण ना ग. 2 वर्ष झाले लग्नाला. मला ना तो मुलगाच पसंत नव्हता मुळात. कामाला गेलेत ते. हा, वा, छान. ते कामाला गेले, ते बाहेर जाणार, माझ्या मोज करणार, आणि तू बस घरात भांडे घासत. अगं असं काही नाही ग, जॉब आणि घरकाम दोन्ही होत नव्हतं मला, म्हणून मीच ठरवलं घरातच राहू आपण आता.
एवढं शिकवलं कशासाठी? घरात धुणे भांडे करण्यासाठी शिकवलं का तुला? हा? गाई जाऊ दे ना, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि माझंही खूप प्रेम आहे का त्यांच्यावर. प्रेमाने पोट भरतं का? काम करावं लागतं. आणि तसं पण तुला एवढे चांगले चांगले स्थळ येत होते, तिथं चांगली राणीसारखी राहिली असती, पण केलं तुझ्या हट्टाने. बस आता भांडे घासत. जाऊ दे ना, तू एवढा का विचार करते? बरं नशीब तुम्ही तरी ठरवलं ते बाजूला राहायचं, नाही तर तुझे सासू सासरे त्यांनी अजून तुला त्रास दिला असता. अगं आई, असं काहीच नाहीये. ते दोघं पण खूप चांगले आहेत, येतात ते अधूनमधून घरी. ना मरमर मरत बसू नको एकटीच. त्यांनाही जरा घरातलं कामाला लाव. आणि हे बघ, मला जे सांगायचं नाही मी तुला सांगितलं बाई. शेवटी बाकी तुझी मर्जी. रवी, हा आप्पा आतमध्ये ये. अरे धुणं भांडी काय करतोय? आणि सुनबाई कुठे? अहो आप्पा ती जॉबला गेली, म्हणून म्हटलं धुवून घ्यावा भांडी. आणि तू? मी जॉब सोडलाय म्हणून तर घरातली कामं करतोय ना. अरे गाड्यासारखा गडी तू इथं घरात धुणी भांडी करत बसलाय वय. त्या सुनबाईने पार तुझा घर कोंबडा केलाय. अहो आप्पा तसं काहीच नाहीये, आम्ही दोघांनी ठरवून घेतले सगळी कामं. काय ठरले काय ठरवले मला तर काय बी माहिती नाही बघ. पण एवढं नक्की, त्या सुनबाईचं आहे ना जरा दाकात ठेव, नाही तर ना उद्या डोक्यावर बसन तुझ्या. त्याला भांडी घासत आहे. वर सांभाळ. बापरे, कंटाळाच. ऑफिसमध्ये खूप काम होतं. रवी, थोडंसं पाणी घ्या ना मला प्लीज. मी आणू? प्लीज. पूजा, तू उद्यापासून जॉबला नाही जायचं. का? आत्ता सर जॉब जॉईन केलाय मी. मग आत्ता सोडायचं. पण का? मला सगळे घर कोंबडा बोलायला लागलेत आता. आणि घरात बसून माझे घर कोंबडी होते त्याचं काय? अगं तुझी गोष्ट वेगळी आहे, माझी वेगळी आहे. काय गोष्ट वेगळी आहे माझी? आपण दोघांनी सोबत कॉलेज केलं, डिग्री पण सोबतच घेतली ना. मग माझी काय गोष्ट वेगळी आहे? दोघांचा समय नाही झाला पाहिजे. ठीक आहे, आपण एक काम करू, तुम्ही पण जॉबला जा, मी पण जॉबला जाते, दोघं मिळून आपण घर सांभाळू. अगं ते शक्य नाही होणार. मला ऑफिसमध्ये खूप कामाचा ताण असतो. वा, आणि मला नसतं का मग कामाचा ताण? काय लोक काय बोलतील काय सांगू शकत नाही. तुमचा बाप येऊन गेला वाटतं, तुमचे कान भरून गेला वाटतं तो. पूजा, त्याशिवाय तुम्ही असली बडबड नाही करणार. म्हातारा पण कशाला तळमळते काय मग सारखं इथं. पूजा, हे घे दूध, काजू बदाम टाकून आणले. आणि तू इकडे आले ना आपल्या घरी, मी तर लय खुश आहे बाई. आणि तू पण खुश राहा. बरं झालं तू ते घर सोडायचा निर्णय घेतला. आता तू तुझ्या नवऱ्याकडे जाऊ नको, काळजी करू नको. लाखात एक मुलगा बघून तुझं दुसरं लग्न करून देईल. काय? काय ग, काय झालं? एकदम चेहरा पाडून बसली. दाजीची आठवण येते काय? नाही नाही, अजिबात नाही. मग पूजा, कसं आहे, तू जरी माझी सख्खी बहीण असते ना, तरी मला तुझा हा निर्णय अजिबात आवडला नाही. का? का काय, तुम्ही दोघांनी एकत्र संसार करायचं ठरवलं होतं ना, मग तू अशी मध्येच कशी काय संसार सोडून आलीस? अरे पण तो मला किती बोललाय माहितीये का आज? बोललाय, पण त्याच्या एकट्याची चूक नाही ना. आता मला सांग, तू त्याच्या आईला आणि बापाला उलट पालट बोललीस. जर तुझ्या जागी तो असता आणि आपल्या आई बापाला बोलला असता तर तू ऐकून घेतलं असतं का? नाही. असं आहे पूजा,
लग्नाला तुमच्या दोन्ही घराकडून विरोध होता, तरी तुम्ही ठरवलं होतंच ना एकमेकांसोबत लग्न करायचं, एकमेकांना शेवटपर्यंत साथ द्यायची. मग अशी माघार का घेतली? तसं पण तू दाजीचं कौतुक करतच होती. खूप कष्टाळू नवरा आहे. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी घर घेतलं, बँक बॅलन्स साचवला. हो भाऊ, तू जे काय म्हणतोस ना ते पटतंय मला. पटतंय ना? आणि तुला एक गोष्ट सांगू का, सून म्हणून तुला स्वीकारायला तिकडच्या घरच्यांचाही नकार होता आणि आपल्याही घरच्यांचा विरोध होता. मग तुम्ही घरच्यांचं कशाला ऐकता? हां, तुमच्या संसारात त्यांनी का डावळाडवळ करायची? मी हेच तर सांगत असते ना रवीला. अगं प्रश्न फक्त रवीच्या घरच्यांचाच नाही, आपले आई वडील पण तिकडे येऊन तुझे कान भरतातच ना. त्यांना कशाला तुमच्या संसारात ढवळाढवळ करून द्यायची? अगं तुमचा संसार आहे, तुम्ही तुमचा जाणीवपूर्वक लक्ष देऊन करा ना संसार. हो काय? आवर बॅग भर, मी स्वतः तुला सोडून येतो. हा. चल. बरं योगेश, घराचं काम आता एकदम जोरात झालंय आपलं. आणि तुझ्या लग्नाचा बार बी दणक्यात उडवला. आता फक्त रवीचं लग्न म्हणजे आम्ही मोकळे. काय ग बाई, तुझ्या नातेवाईकात चांगली मुलगी असेल ना रवीसाठी पहा. अहो, सांगायची गोष्ट झाली का? त्यांनी जर म्हटलं ना करायचंय, आजच सांगते बाहेरच्यांना, लगेच बघायला सुरुवात करतील. काय रवी, बरोबर ना? आता काय तुम्ही तुमच्यातच बोलणार आहे का? मोठा भाऊ म्हणून माझी काही जबाबदारी आहे की नाही? आप्पा, कालच मी दोघांकडे रवीचा बायोडाटा दिलाय. काय रे, येतील स्थळ, करून टाकू त्याचं लग्न. झालं तुमचं? आप्पा पण दादा, मला लग्न नाही करायचं. लग्न करायचं नाही? येडा झालाय काय आप्पा? अरे ए, लाजतोय. आपली पोरच अशी योबी नाही, आधी लाजायचा आणि आता बघा बायको शेजारी बसलाय. सोडून राहत नाही. अहो पण याच वेगळं, तो खूपच लाजवलोय. बघू होईन तसं होईल. चला, मी काय म्हणते, ऐक ना, तू मोठा आहे का नाही, थोडस विचार ना त्याला, नक्की त्याला काय पाहिजे नाही ते, काय त्याच्या मनात आहे काय नाही. भाऊ भाऊ कसं मित्रासारखे बोलू शकतात रे, आम्हाला नाही बोलता येत. अगं त्याचं कुठं काय असतं ते तुम्हाला बोलला असता किंवा आपल्याला बोलला असता. आता मला स्नेह आवडत होती, मी सांगितलं का नाही तुमच्या दोघांना? उशिरा का वहिना पण सांगितलं रे बाबा. हे मात्र नक्की. बर, तुम्ही काळजी करू नका, आम्ही बोलतो त्यांच्याशी. घ्या बोलून मग. बसून बाई जा, चहा ठेवा आम्हाला चांगला लगेच. कडक मस्त. हो. तसं आप्पा, एक बायोडाटा आलाय बरं का मला, मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही बघून घ्या आणि मग आपण बघायला जाऊ. मुलगी लागलं तर चालते, उद्याच जाऊ, बघून तर येऊ. सुरुवात होणं महत्वाचं आहे काय? ते महत्वाचं आहे. बरं बघतो चहा झाला. स्नेहा, अगं चल, उशीर होतोय. हो आई. घरच्यांना वेगळंच वाटतं, किती भारी दिसतीस की या साडीत आज. असं वाटतंय आपलंच लग्न आहे. चला ना आप्पा, काय झालं? अरे काय चाला ना, तर रव्या कसा नाही आला अजून? अहो फोन करतो ना त्याला. अरे काय फोन करतो, 3 बारे फोन लावलाय त्याला, गाबड फोन बी उचली ना झाली. ओ किती चिडचिड करता, जरा शांत बसा ना, येईल ना. अरे चिडचिड म्हणजे तू आला अडे सगळा. अरे त्याला काय नकोय, माणसं वाट बघायच्यात तिकडं, तास झाला अजून पोराचा पत्त्या नाही. पा जाऊ थांबा, फोन करा. फोन तर लागत आला बघ. ए वंडगुळे, तुला कळतं का नाही रे काय? अरे पोरगी बघाय जायचंय, माणसांचं 2 फोन येऊन गेलं आणि आपण इथंच आहे अजून. येता येत नाही का तुला येळत? आप्पा मी एकदा सांगितलंय, मला लग्न करायचं नाहीये. काही येडा झालाय काय आप्पा? लग्न करायचं नाही म्हणजे तोंडाव पडतो काय तू माणसं? आणि त्या लोकांना काय सांगू? तुम्ही तुमचं बघून घ्या, काय सांगायचंय. मग परत मला विचारू नका 17 वेळा लग्न कर म्हणून. एकदाच सांगतोय मी, मला लग्न करायचं नाही आणि मला परत विचारायचं सुद्धा नाही. तुम्हाला कळत नाही का, तो तुम्हाला म्हणणार आहे का माझं लग्न करा म्हणून? काय हो आप्पा, हे काय डोक्यात घुसलं याच्या? हे तसला काही प्रकार नाही ना.
ए बाबा, तू तर तुझ्या भाषेत विचार, तुला कोण बाहेरची आवडते का काय? आई काळजी नका करू, आपण बोलूया त्यांच्याशी. बरं, तुम्ही बसा जरा वेळ, बघू काय म्हणते. चला ना आता. ए रवी, काय झालं असं वेळासारखं का वागतो? आप्पा सांगून दमले, आई सांगून दमली, का लग्न करायचं नाही तुला? दादा, आपलं एकत्र कुटुंब आहे. आपण लहानपणापासून एकत्र राहिलोय, वाढलोय, एकत्र खेळलोय, एकत्र शाळेत गेलोय. आजकालच्या मुली कशा असतात तुला माहिती आहे ना. उद्या जर छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं झाली तर आम्हाला वेगळं राहावं लागेल. मला तुमच्यापासून आणि आप्पा आणि आईपासून लांब नाही जायचं. हे बघ रवी, आता आमच्या दोघांचं लग्न झालंय. मी लग्नाच्या आधी असा विचार केला नव्हता, पण वहिनीचा स्वभाव कसा वाटला तुला? अरे ती सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांना जीव लावते. भविष्य कोणी बघितलंय बायको कशी असेल आणि कशी नाही? एकदा लग्न झालं पुढचं पुढं बघता येईल. भाऊजी, तुम्ही नका ना कुटुंबाचा विचार करू. आपण सगळे सोबतच आहोत आणि आमचा संसार आता झालाय. एखाद्या वेळी आम्हाला घर सोडून जायची जरी वेळ आली ना, तरी आम्ही हसत हसत जाऊ. तुम्ही आमचा विचार करू नका, स्वतःच्या लग्नाचा विचार करा. पण दादा आणि वहिनी, तशी वेळ आली तर काय करणार मग? हे बघ, तू आधी लग्न कर. हे बघ, आपलं घर सुसंस्कृत आहे, आपले संस्कार चांगले. आपण मुलीला वाईट वागणूक देणार आहे का? नाही. मग ती आपल्यासोबत वाईट वागेल का? नाही. अरे, आपल्या नानाचं आणि आप्पांचं भांडण झालं. कोणावरून? बायकोवरून. ते विभक्त राहिले, पण संसार थांबला का? नाही. निसर्गाचा नियम आहे, लग्न आणि संसार हा झालाच पाहिजे. म्हणून तू मनातनं हे सगळे विचार काढ आणि लग्नाला तयार हो राजा. पुढचं पुढं बघू. ठीक आहे दादा. काहीच नाही. मग आणायची का जाऊ बाई? नक्कीच, लवकरात लवकर. चला, आप्पाला सांगतो आता गुडघ्याला बाशिंग बांधा. चल.